नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, होय नाही म्हणत म्हणत शेवटी आम्ही हरिश्चंद्रगडाला जायचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यात अशी काही लोक मध्ये मध्ये येत आहेत, त्यांना आम्ही घेऊन जाणार नाही. आणि आता इथं तयारीत सगळी तयार करून बसलोय आम्ही सगळे. कांच्या तरी केस आलेले आहेत त्याला. हा तर तुम्हाला माहिती आहे समाधान. हा शुभम फिरायला जायचं असलं तर आम्हाला सोडून जाणार होता. ऑलवेज लक्षात रहेगा. हा तर लगेच ह्याला जाऊ द्या, ह्या बघा नगरी. ह्याला आम्ही घेऊन जाणार नाही घेऊन जाणार. तो चाललाय बीच वर गर्लफ्रेंड सोबत. कुठला बीच? मळवलीचा वाडा लगा जा. आणि लगेच पोच देऊन थांबलाय, पण मी लगेच माघार घेणार कॅमेरा नगरीकडे जाणार बीच वरच. कुठला? इथं रूमच्या मागचा वाडा श्रीवर्धन बीच. कोणा सांग? प्रदीप सोबत. हो. प्रदीप झोपलेला आहे. हे पाहुणी मंडळी. आणि बघा भया, आमचे नेते मळवले गावचे. आणि किशोर बघतोय आरशात आता. कसा दिसतोय सांगा किशोर एकदा. त्याला पाहुणी बघायचं चालू आहे, तरी बघतोय चांगलं भेटलं तरी एखादं. तर आता आम्ही सगळं उरकून झालेलं आहे, शूज वगैरे घातलेत. तर आता डायरेक्ट आम्ही 4 व्हीलर केलेले आहे, 2 व्हीलरवर न जाता 4 व्हीलर केलेले आहे जायला. तर सगळे मुलं खाली गेलेत, आम्ही थांबलोय दोघंवर, कारण की सेपरेट ब्लॉक काढायचा होता. आणि नगरी तर मध्ये मध्येच येतोय, त्यामुळे आता आम्ही रूम मधनं बाहेर जाणार आहे. आधी गाडी आली नाही तरी बाहेर जाणार आहे, तिकडे जाऊन व्हिडिओ काढणार आहे. तर सगळी मुलं येऊन स्टॉपला थांबलेले आहेत. आता स्टॉपला का थांबलोय तेच कळणार आम्हाला. आम्ही गाडी भाड्याने केली तरी स्टॉपला येऊन थांबलोय आम्ही. तरी फायनली आमची गाडी आलेली आहे. गाडी आली आता, त्यामुळे आता आम्ही जाणार आहे. आणि आता आम्हाला जाता जाता एक साप दिसलेला आहे. गाडीत चाललाय, गाडीत बघा. गाडी के अंदर गया हो. हा, गाडी के अंदर घुस गया. तर आता आम्ही पेनानं लिहून ठेवणार आहे, गाडीत साप गेला आहे. हा ना. ए भाई रुक गए, सांप देख के रुक गए भाई. ये अब पकड़ने वाले हैं सांप को. अंदर जाने को पहले देखना, गाड़ी चालू मत करे. आम्ही ठेवलेला आहे, गाडीत साप गेला आहे. गाड़ी के अंदर क्या बरोबर निकले. ह्या गाडीत गेलाय साप, तुम्हाला दाखवलाय थोडा. आता आम्ही माणुसकी म्हणून मला भीती वाटते जायला जवळ, पण बघा लिहिलंय त्याच्यावर, गाडीत साप गेला आहे, गाडी में साप गया आहे, स्नेक, सगळ्या भाषेत लिहिलंय. यांची भांडणं लागलेत आता. आता सगळे आम्ही बसणार आहे गाडीत आणि आपला रूट चालू करणार आहे. तर आता आम्ही गाडीत बसलोय सगळी. ह्यांनी मला असं बसवलंय बरं का, अपघात करून, पण प्लॅनिंग माझंच होतं. बरोबर गेम केली. अशा प्रकारे आता आम्ही सगळे झोपतो. डायरेक्ट कुठं बी गेल्यावर भेटायचं. कशा सांगतो हरिहरेश्वर. नाही, हरिश्चंद्रगडला गेल्यावर दाखवत तुम्हाला व्ह्यू सकाळ सकाळचा. तुम्हाला लोकेशन पण सांगतो. मुंबई मध्ये. तर फायनली आम्ही पोहोचलोय हरिश्चंद्रगडाच्या जवळ. इथून जवळपास किती किलोमीटर आहे किशोर? 10 किलोमीटर आहे लोकेशन. तरी इथंच बघा किती मस्त व्ह्यू भेटलाय. त्यात तो कराम पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा व्ह्यू, बघा. इथं गाडी थांबवली, थोडं पाय मोकळं करावं म्हणलं. तर आता इथं थांबलो होतो, इथून जाणार होतो. तेवढ्यात आमचा एक पार्टनर म्हणला मी रॉकेटनं जातो. तो चाललाय आता, डायरेक्ट गडावर लँड करणार आहे. रॉकेटनं चाललाय तो. आणि त्याचा दुसराच भाऊ बघा हित आहे. एकाला रॉकेटनं पाठवला आणि एक जण हित आहे. हो, आपल्यातलाच आहे तो. आणि पाडतोय म्हणून मोबाईल घेतोय. लवकर आलोय, ट्रेकिंग करा पोरांनो. अरे तू पोहोचू तरी ट्रेकिंगला. नाही, तुझ्या ब्लॉग मधून पोरांनी काय शिकायचं सांग. फोटो काढायला. काय फोटो काढायला. चल आत बस, चल. आणि असली काय पोर असते ती चल बुरटी. ही बघा, ही असली. तर विषय असा आहे, आता मी एक गाणं लावणार आहे. डबरीला यायची त्यामुळे असं हलतोय, त्याचं टेन्शन घेऊ नका.
एक गाणं लावणार आहे आणि त्याच्यावर सूर लावणार आहे सगळे मिळून. तर ते सूर कसा वाटतोय आणि कोणत्या गाण्यातला आहे ते सांगा तुम्ही. आता सूर चालू होतोय बघा. 1 2 सूर असा लावलाय की ब्लॉग मध्ये टाकू का नको त्याचा विचार करावा लागतो. एवढा घाण सूर लावलाय. मी असतो तर मी लय भारी लावला असता, त्यात माझा आवाज नाही. नाहीतर मी सूर कसा लावतो माहित आहे, पद्धतशीर असते आपल्याकडे सूर. किशोरला माहित आहे माझा सूर कसा असतोय, सूर फाट्यासारखा सूर असतोय आपला. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि सकाळपासून काय खाल्लं नव्हतं म्हणजे रात्रीपासून, म्हणून बघा आता कसं मुरकंड पडली इथं खायला. शुभम कसं चालू आहे. शुभम दुसऱ्या जावी म्हणून हा वाट बघतोय, ह्याला वाटलं येईल मनानं पण काही येणार नाही. आणि मला माऊलीनं आणून दिलं त्याला. मला पण येणार आहे. तुला काय वाटलं कोण देत नाही. आता मस्त पैकी सगळे नाश्ता करून नटून फटून ट्रेकिंगला चाललेत. हे गॉगल घालून माऊली बघा. तर आता हा ट्रेक आहे हरिश्चंद्रगडाचा. तर जवळपास 1.5 तासाचा ट्रेक आहे. 1.5 तासाचा किती आहे, कधीच आहे मग. 1 दिवस लागतोय वर जाय. वर जायला 1 दिवस लागतोय, खाली यायला 1 दिवस, आणि इथंच मग जॉब वरून काढून टाकतील तोपर्यंत. जॉब आहे तुला. तर असं तुम्हाला एक विषय सांगतो. समाधानचं काय झालं तुम्हाला सांगतो. कसं आहे, सॉरी म्हण कुठे गेला. सॉरी म्हण काय झालं तुम्हाला सांगतो. आम्ही सगळे जाणार होतो वासोट्याला. सॉरी म्हण लवकर. बरं जाऊ द्या, अजून आपल्याला नळ लागे तोडू. ती असं बॅकअप साठी ठेवलाय ती प्लॅन. तर लोकेशन दाखवतो तुम्हाला. आता स्टार्ट झालं इथून ट्रेकिंग. हे बघा लोकेशन कसलं खतरनाक आहे हे लोकेशन. आणि ह्या लोकेशन मध्ये आईला माऊली जी अशी आमचे जिगर्स. आणि ते समाधान सोबत काय झालं ते बरं जाऊ द्या. तर इथून स्टार्ट होतोय, इथून ट्रेकिंग स्टार्ट झाला आहे. हे सगळे गेलेत पुढे. आता बघू किती वेळ कोण टिकते. भैया तर बघू आता डेपळ्यात आमचे भैया साहेब. लेवल सबके निकलेंगे. हा लेवल सबके निकलेंगे. गॉगल कसं दिसतं सांगा एकदा. थोड्या वेळानं काढावं लागणार आहेत. आता फ्रेश आहे तोपर्यंत भारी आहे. जसं जसं पुढं जाईल तसं तसं व्ह्यू एकदम खतरनाक होत चाललाय. आता स्टार्ट केलंय तरी पण बघा हे ट्रेकिंग कसलं आहे. एकदम भयानक असं ट्रेकिंग आहे. तुम्हीच दिसतोय आता. ट्रेकिंग दाखवत थांबा आधी, मला तर बघून घ्या. ट्रेकिंग सोपं आहे लय अवघड नाही. अवघड आहे म्हणलं हे म्हणणार काय नाही म्हणून आधीच म्हणलं सोपं आहे लय. मी तर दमलोय बा. तो करा म्हणतो मला दाखव. नटून रॉयल चॅलेंजरचा शर्ट घालून. रॉयल चॅलेंजर बिन मेडल घेतलं. हारून मेडल भेटले भावाला. आणि आम्ही आता थोडं ट्रेकिंग झालंय तोपर्यंतच काय खरं नाही झालंय असं. पण बघा किशोर कसा चालतोय फटाफट. शुभम काय, शुभम असाच आहे रानात फिरणारा माणूस. अरे तुझ्या आधी जाऊन दाखवू का वर. इन्सर्ट की केलेला आहे. यांनी लावली मजा पण कळलं ह्यांना. हे बघा ही कपल तर आता हातात हात टाकून चालायला लागले. दोस्ती प्रेम. आवाजापेक्षा श्वासचा जास्त आवाज येतोय मला वाटतंय. व्लॉग लय मोठा होणार आहे हा. आमचे नाशिककरचे पार्टनर इथं आम्हाला दिसले. लवकरच धीर सोडून बसलेत. नांदेडकर ते गेले पण ह्यांनी हार मांडली नाही ना. हे थांबल्यात आहे अजून पण बघू हे कुठपर्यंत जातात आता.
माणसं लईच लवकर दमायला लागले ते त्यामुळे आता डाऊट यायला लागलाय मला पण काय होतंय आपलं काय नाही बघू. हा बघा सगळा डाऊट माझ्यावर घेते पण मी एकटा ह्यांच्या आधी जाणार आहे मला माहिती आहे. कॉन्फिडन्स. मागच असणार ना ब्लॉक काढतोय मी. तुम्ही पुढं पुढं जाऊन काय करणार आहे हा काय तुम्ही लगा कालवा करताय मग पुढं आल्यावर. बाहेर राहिला मागे. हे थांबा थांबा बाहेर राहिलाय माग सगळी सोबत जायचंय शुभम म्हणलाय थांबा. हा थांबा. याची कंडिशन बघा एकदम राड आहे. बघा कसं वाटतंय येणार का परत येणार का. पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. मी हारणार नाही म्हणा म्हणा काहीतरी म्हणा. मैं उधर चल चल तू बाया चाललंय वाटलं पण बायानं टेकवले इथं. क्या हुआ. आणि हा शुभम काय बघा? हाच शुभम आहे जो म्हणला होता सगळ्यांनी सोबत जायचं. थांब की यायला तयार नाही माणूस. हाच शुभम आहे तो. हाच आहे शुभम त्याला लक्षात ठेवण्यात येईल. बसला इथं. हा. लपला शुभम. आणि आता मागून थोडा कालवा येतोय त्यामुळे थांबतात सगळी मुलं मग बायाला जोश येईल. थांबलाय त्यामुळे. हा इथून बघा व्ह्यू तरी डोंगरच डोंगर काय झाडी काय डोंगर सगळं एकदम मस्त पैकी कॉन्फिडन्स बघा आता. हा बाय पुष्पा झुकेगा नाही साला. आता गड चढल्याशिवाय रिटर्न नाही गे. पुष्पानं आता बिडी काय पुष्पानं आता चंदन चोरलंय थोडं ते बघा चंदनचा वास घेतलाय त्यामुळे आता पुष्पा फॉर्म मध्ये असणार आहे. तुकाराम सांगतोय तुकाराम कसं चालायचं तुकाराम कसं चालायचं सांगा एकदा बायाला तुम्ही. हा हा कसं असा ते 18 नंबर लिहिलेला तुकाराम आहे. तो बेंगलोरचा फॅन आहे आणि विराट कोहलीला जो पिंक बॉल न 0 आउट होतोय. मिड आणलंय मिड. काय हारून काय मिड आणलंय. ट्रॉफी आणली ट्रॉफी. आधीच लय चढ होता ह्याच्यावर डबल चढ आला इथं त्यात भाया आधीच पेकळून गेलाय. बायाला आता हाताची गरज लागायला लागली साथीदार. कसं आहे ट्रेकिंग चढत चढ आहे. आता खालून अजून लोक येत आहेत. आता एवढे सकाळ मला वाटते 9 वाजलेत तरी गर्दी भरपूर आहे बघा. दगड बघा किती आहेत. त्यामुळे जर तुम्ही आला हरिश्चंद्रगडाला तर असं मोबाईल मध्ये बघू नका तर खाली दगड बघून चाला. दगडाचं वातावरण संपलंय म्हणजे दगडाचा रोड संपलाय. इथून आता पायऱ्या दिलेत साईडनं ग्रिल दिलंय त्यामुळं थोडं सोपं जाईल चढण करायला वाटतंय. असं बायाला बी थोडं बघून बरं वाटलंय पायऱ्या बघून. तर आता वर जाऊन बघा पायऱ्यावरनं चाला येते दाखवतो येतंय चांगलं. दगडाच्या पायऱ्या संपलेत. इथून वर जाण्यासाठी ह्यांनी ग्रिल दिलंय म्हणजे लोखंडी पायऱ्या बनवलेत बघा. इथून सोपं जाईल थोडं वाटतंय. एकदम खतरनाक पायऱ्या आहेत. हे बघा इथं आहेत कारवीची फुलं ते बी ओरिजिनल न फुललेली. हे सारखी मधनं कारवी तू कारवी आहे काय सर कारवी. हा आहेत कारवीची फुलं पण ती आता फुलली नाहीत. आता आम्ही इथं ऐकलं एक जण बोलत होते ते सावलीत असल्यावर फुलत नाहीत ऊन पडल्यावर फुलतात म्हणले. मग मला तर ती अंधश्रद्धा वाटते. आता जातो. आता जोश आलाय सगळ्यांना. मला वाटतं 10 मिनिटात वर गडा वाचणार सगळे. महादेव गाव म्हणत नाही होय रे. बघू आता काय होतंय. महादेव जय शिवराय. असा आवाज घुमतोय बघा फक्त.